सामन्याला सुरुवात आजच्या दिवसातील अंतिम सामना. पहिला बॉल हलक्या हाताने फक्त ढकलून दिला, एक सिंगल आणि ते मात्र मिळणार. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा श्री गणेश होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सलामीची जोडी पोदी टीम कडून टॉस जिंकल्यानंतर मैदानामध्ये दाखल झाली आहे. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग करण्याचा निर्णय पोदी टीमने घेतला आणि बॉलिंगसाठी आमंत्रण दिलंय बेलवली टीमला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे मिसफिल्ड, बॉल मागे जाईल स्क्वेअर लेग कडे. एकच धाव, एका धावेच्या बरोबरीने टोटल झाले 2, बॉल झाले 3. सलामीची जोडी पोदी टीमची विनय आणि आदित्य हे मैदानामध्ये आहेत आणि गोलंदाजी मार्क वरती प्रणित आपल्याला पाहायला मिळतोय. हे पहा, डेड बॉल घोषित केला जातोय पंचांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पाहू शकता ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग विथ द कार्पेट. चांगलंच फिल्डिंग त्या ठिकाणी मात्र पाहायला मिळाली. बॅकअप त्या ठिकाणी नव्हतं, झाल्या 2 आणि इथे पहा इज नॉट आउट आणि बॉल चाललाय मागे, त्यामुळे कदाचित तिथे आणखीन एखादी एक्स्ट्रा रन मिळणार. 3, येस, बाय 1 गेट 2 फ्री, पण त्या बाय 1 ची किंमतच 3च्या बरोबरीत असते, म्हणून ऑफरच्या नादी लागू नका. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न झालाय, बॉल चाललाय डीप कव्हर, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन कडे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, रनआउटची शक्यता होती परंतु नाही. 2 धावा सहज पूर्ण केल्यात, म्हणजे 2 धावांच्या बरोबरीने आता टोटल स्कोर कार्ड पुढे चाललं 7 वर. नाव 7 ऑन द बोर्ड. बॉल झाले ते 5, शेवटचा बॉल या ओव्हर मधील. हाही फटका चांगला आहे, स्वतःची बॉडी स्ट्रेच करत बॉलला खेळला, ड्राईव्ह केले, बॉल पाठवून दिला डीप कव्हर बाउंड्री लाईन जवळ. आणि इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पोदी 11 टीमचे टोटल आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती 8 विदाउट एनी लॉस, 8 विदाउट एनी लॉस, 8 फॉर नन. यावेळेस मात्र पहा बॅटची एज घेऊन बॉल मागे चाललाय आणि जाईल थेट डिक्लेअर झोन मध्ये. एक सिंगल आली आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्यात वाढ होताना पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळेस मात्र पहा मिस टायमिंग स्ट्रोक आहे, कारण बॉलला हवं तेवढं अंतर ते कव्हर करू शकलं नाही, त्यामुळे अगदी सेफली लँड करतोय बॉल हातामध्ये फिल्डरच्या. पहिला धक्का बॅटिंग करत असताना पोदी टीमला लागतोय केवळ 9 या धावसंख्येवरती. 9 वर 1 या स्थितीमध्ये पोदी टीम. सुयोग तो मॅच बॉल आहे. बॉलिंग मार्क वरती दुसऱ्या ओव्हर मध्ये अजय तयार असताना पाहायला मिळेल. पहिले 2 बॉल
महत्वपूर्ण राहिलेत. लेग सिक्स सोडून चाललेला बॉल आहे आणि इथे मिळणार वाईट. एक्स्ट्रा धाव. एक्स्ट्रा धावेबरोबरच टीमची टोटल मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. डबल डिजिट मध्ये हा स्कोर कार्ड आहे. हा बॉल हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट सिंगल साठी मिड विकेट कडे. एक धाव मिळाली एका धावेच्या बरोबरीने. टीम टोटल झाली 11. ओ पायावरचा बॉल उचललाय आणि फेकून दिलाय सरळ ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय तडाखे बंद षटकार. काय फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पहा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. पाय जागच्या जागी आणि मनगटाचा योग्य वापर कशा पद्धतीने करावा याचं एक जबरदस्त उदाहरण विनयने दाखवून दिलंय. षटकार. अजूनही 2 बॉल शेष. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जैसे थे वैसे अगदी जागेवरती स्तब्ध उभे राहायला भाग पाडलं लॉंग ऑनच्या खेळाडूला. चान्सच नव्हता कारण त्याला कळून चुकलं की ट्राय करणं देखील व्यर्थ ठरणार आहे. 2 सलगच्या बॉलवरती 2 षटकार. तिसरा बॉल जाईल का बाउंड्री लाईनच्या बाहेर. फिल्डर बॉल खाली आणि पहा जगलिंग कॅच त्या ठिकाणी मात्र पकडली गेली. रिले आणि यस रिले कॅच मुळे आता बॅटर झालाय बाद. विनय प्रयत्न केला खर तर. 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपलाय. टीमची टोटल 2 षटकारांच्या मदतीने 23 वरती जाऊन पोहोचली 2 ओव्हर नंतर. चला शेवटचं हे षटक असणार आहे. शेवटच्या षटकात किती धावा येतील टार्गेट सेट करणारे हे षटक. फटका चांगला ऑन साइडला गॅप मध्ये फिल्डर जवळ बॉल चालला. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरीसाठी कॉल आणि 2 धावा मिळतील देखील. क्विक थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी ॲक्युरेट थ्रो होता आणि या ॲक्युरेट थ्रोमुळे एक्स्ट्रा धावा घेण्यास मात्र मज्जाव केला गेला. 2 आल्या. टोटल झाली 25. बॅकफुटला जाऊन कट केला. बॉल चाललाय स्वीपर कव्हर मध्ये. फिल्डर आहे. 1 रन पूर्ण. दुसरीचा कॉल दिला गेला होता परंतु योग्य वेळी हा डिसिजन चेंज करण्यात आला आणि धाव मिळाली फक्त 1. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच. बॉलर तयार. अभि हा बॉल पहा मिस केला. तो म्हणजे बॅटर हिरामन नाईकने. टीमची टोटल झाली 26.
2 ओव्हरमध्ये खरं तर 23 धावा होत्या आणि या 4 बॉलमध्ये फक्त 3 आल्यात. फुलटॉस आणि चुकीला माफी नाही, परंतु इथे पहा एकदम योग्य डिसिजन. स्वतःला एका जागेवर सेट केलं आणि त्यानंतर मात्र कॅच, एक धाडसी कॅच त्या ठिकाणी मात्र पकडली गेली आहे. विकेट डाऊन. 5 बॉल मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. त्यामुळे शेवटच्या ओव्हरमध्ये टार्गेट सेट करणारे षटक जे होतं त्या षटकामध्ये खरं तर धावा वाचविल्या गेल्यात. शेवटचा एक बॉल म्हणजे हा बॉल टार्गेट सेट करेल. या मॅच मध्ये किती टार्गेट असणार आहे? टार्गेट सेट करणारा बॉल या मॅचचा. बॉल चाललाय मागे, परंतु अंपायर सांगतात की अगदी स्टंप वरून बॉल निघून गेला, त्यामुळे कदाचित फक्त धाव मिळणार. बाईसची एक धाव मिळाली. टीमची टोटल झाली 27 आणि 28 धावांचं टार्गेट. या 28 धावांचं टार्गेट मागच्या मॅच मध्ये 27 वाचवल्यात. आता या मॅच मध्ये 28 वाचवायचे आहेत. चला बेलवली टीमचे बॅट्समन लवकरात लवकर मैदानामध्ये या. पॅट्रिक्स हाफ ट्रॅकर ऑन साइडला. हाही गॅप मध्ये एक टप्प्याचा सहारा मिळाला. या बॉलर साठी मात्र ही पर्वणी होती. क्षेत्ररक्षक दूरवरून त्या बॉलला चेस करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक योग्य निर्णय. ज्या ठिकाणी मात्र जंप केली, बॉल अगदी हातात फसला आणि एक सिंगल नंतर डबल कन्वर्ट झाली आहे. फुलटॉस यावेळेस गॅप पेक्षाही बाहेर बॉल चालला सीमा पलीकडे. हा षटकार. मॅच वरती पकड घट्ट झाली. 9 पाहिजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. 10 मध्ये 9, 10 बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. एक संघ जिंकणारा या 3 चमचमत्या ट्रॉफीज पैकी एका ट्रॉफीवरती आपलं नाव निश्चितपणे कोरणार. म्हणजे आजच्या दिवसातील एक संघ जो सुपर 3 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. म्हणजे एक बक्षीस नक्की लागू होईल. हाफ ट्रॅकर बॉल होता. पुन्हा एकदा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा नीट संपर्क नाही. एक सिंगल आली. 9 बॉल मध्ये 8 पाहिजे मॅच जिंकण्यासाठी बेलवली टीमला.
पंच आपल्यास विनंती आहे की सामना जसा संपेल तसं स्टंप आपण कलेक्ट करा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा वापर, फिल्डरच्या हातातून कॅच सुटली आणि धाव मिळाली एक. आता मात्र नशिबाने देखील साथ सोडली असं म्हणूया, कारण आता शेवटच्या क्षणी जर कॅचेस ड्रॉप होत असतील तर मात्र बॉलरने करावं तर नेमकं करावं काय. हा बॉल मिस करून चाललाय, इक्वल झालाय बॉल आणि रन्सचा हा इक्वेशन. सध्या आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती धावा झाल्यात 21, अजूनही 7 धावा हव्या आहेत. बॉल बाकी 7 मध्ये 7. शॉर्ट पिच ऑन साइडला, शॉर्ट ऑन पोल, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार आणि धावा मात्र झाल्यात लेवल. एका धावीची गरज आहे, 6 बॉल मध्ये 1 रन. दॅट शुड बी कंपल्सरी. पावसाळी रबर बॉल क्रिकेट या वर्षीचा शुभारंभ कदाचित बेलवली टीम साठी चांगला राहिलाय आणि खेळणार नाही असा निर्णय होता बेलवली टीमचा, पण खेळ लेट आले पण शेट झाले. 6 मध्ये 1 पाहिजे. सहा मध्ये 1 कंपल्सरी रन चेसिंग आहे. ते पहा बॉल मागे चाललाय, व्हाईट बॉलचा इशारा आणि ते थाटात प्रवेश करतोय बेलवली संघ. किंजल ट्रॉफी 2024 रबर बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम 3 मध्ये सुपर 3 मध्ये दाखल झालेल्या बेलवली टीमचं मनपूर्वक अभिनंदन अभिनंदन. उद्या पहिला सामना ठीक 9:30 वाजता पहिला बॉल डिलिव्हर होईल. ओमसाई पनवेल विपक्ष काळ आपण तयार राहायचं आहे उद्या, आणि उद्याच्या दिवसामधील जे काही गट असतील त्यांना शुभेच्छा. आजचा दिवस इथे संपला असं जाहीर करतो आणि मॅन ऑफ द मॅच नंतर आपण सांगता करूया. पोदी टीमचा एक मॅन ऑफ द मॅच आदित्य राहिलाय आणि या मॅचचा